जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी श्रीराम। श्री समर्थांच्या या ग्रंथराज दासबोधातील श्रोते स्तवन आपण सुरू करतो आहोत। या श्रोते स्तवनाचं चिंतन करताना प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं की समर्थ आता श्रोत्याला वंदन करत आहेत। असं असतं पहा की कोणताही भाव व्यक्त करण्यासाठी, ही भाव व्यक्त करण्यासाठी कुठेतरी जागा असावी लागते। प्रेम अर्पण करण्यासाठी कुठेतरी जागा असावी लागते। अंतःकरण मोकळं करण्यासाठी कुठेतरी जागा असावी लागते। आणि हे प्रेम भाव आणि अंतःकरणातला विचार व्यक्त करण्यासाठी जी जागा आपल्याला उपलब्ध व्हावी लागते किंवा असावी लागते, ती जागा अशी शाश्वत स्वरूपाची असावी, टिकणारी असावी, खात्रीशीर असावी। दृढ विश्वासानं आम्ही त्यांच्याजवळ जाण्यासाठी किंवा गेल्यानंतर आम्हाला आत्मिक समाधानाची प्राप्ती व्हावी, अशा रीतीनं ती जागा असण्याची आवश्यकता असते। म्हणून श्रोता हा अशा रीतीनं असतो पहा की संत त्यांचा विचार व्यक्त करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी या श्रोत्यांची व्यवस्था करतात। श्रोता जर नसेल तर संतांचे विचार भाव व्यक्त करण्यासाठी माध्यमच जर नसेल तर ते व्यक्त कसे होऊ शकतात। म्हणून संतांच्या विचारांच्या मध्ये श्रोता हा आपल्यामध्ये बसलेला आहे। श्रोता आपल्याकडून ते कार्य करून घेतो आहे। ऐकणारा जो आहे त्याला उत्कट इच्छा असली पाहिजे परिवर्तनाची, त्याची उत्कट इच्छा असली पाहिजे आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची, त्याची उत्कट इच्छा असली पाहिजे आपल्या मनाचं पूर्णपणे परिवर्तन करण्याची। कारण मनाचं परिवर्तन होणं हे सहज घडतं, पण अंतःकरणाचं परिवर्तन करण्यासाठी मात्र संत आणि सद्गुरूंच्या शिवाय ते परिवर्तन होऊ शकत नाही। संतांचा आशीर्वाद आणि सद्गुरूंची कृपा जर आपल्या पाठीशी असेल तर श्रोता हा आपल्या अंतःकरणातूनच आतमधून जागा होतो। ऐकण्यासाठी मन उत्सुक असावं लागतं, मन प्रेमानं भरलेलं असावं लागतं, मन कुठेतरी भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठेतरी ते व्याकुळ झालेलं असावं लागतं। म्हणून कीर्तन, प्रवचन, सत्संग किंवा ज्या काही निरूपणासाठी आपण जेव्हा जात असतो, ते निरूपण ऐकत असतो, तेव्हा जाण्या मागची भूमिका काय असते की आमच्यामध्ये परिवर्तन घडावा। आणि म्हणून आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी। समर्थाने किती उपमा दिल्या आहेत पहा, किती वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की श्रोते जन कसे आहेत, ते भक्त, श्रोत्यांच्या मध्ये येणारे उत्तम भक्त असतात। पण तो भक्त त्या भक्तपणाची कधीही दुसऱ्याला जाणीव होऊ देत नाही। ही खऱ्या भक्ताची ओळख असते पहा, हे खऱ्या भक्ताचं लक्षण असतं, हे खऱ्या भक्ताचा तो परिचय असतो की मी भक्त आहे, हे दुसऱ्या कोणालाही तो दाखवून देत नाही। पहा, रामाच्या बरोबर असणारे लक्ष्मणजी, रामाचे भरताची भक्ती पहा, शबरीची भक्ती पहा, केवटाची भक्ती पहा, अहिल्याची भक्ती पहा आणि मारुतरायांची भक्ती पहा। मारुतरायांच्या भक्तीचं वर्णन तर कुठल्याच शब्दांनी होऊ शकत नाही। कारण मला तर असं वाटतं की प्रभू रामचंद्र आणि मारुतरायांच्या दोन अवतारांच्या मधूनच भक्तीचा जन्म झाला असेल। दोन अवतारांच्या मधूनच ही भक्ती उदयाला आलेली की काय। कारण त्याच वेळी मारुतरायांचं अंतःकरण रामासाठी किती व्याकुळ आहे, किती तत्पर आहेत मारुतराय। ही तत्परता जी आहे ना, ही श्रोत्याशिवाय कोणाच्याकडे असू शकत नाही।
खरा श्रोता रामाच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द, हा प्रत्येक शब्द मारुतराय झेलत आहेत. आपल्या सद्गुरूंच्याकडून, आपल्या संतांच्याकडून येणारा शब्द हा आपल्यासाठी फार मोठी ती कृपा या शब्दाच्या माध्यमातून आपल्यावरती होत असते. खूप मोठा कृपेचा आशीर्वाद त्यांच्या वाणीतून आपल्याला मिळत असतो. संतांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला ते आशीर्वादाचं देणं किंवा आशीर्वादाचा लाभ आपल्याला होत असतो. म्हणून समर्थांनी या श्रोत्यांचं वर्णन केलं की आता वंदू श्रोते जन, भक्त, ज्ञानी, संत आणि सज्जन या प्रकारचे सगळे श्रोते असतात. तो भक्त आहे. श्रोता होण्यासाठी पहिल्यांदा तो भक्त असावा. आता याच्यामध्ये सुद्धा काही लोक असे म्हणतील की भक्ती केल्यानंतर मग श्रोता त्याच्यातून निर्माण होतो का, आधी श्रोता असला पाहिजे? आधी श्रोता असण्याची गरज आहे. आधी मला ऐकण्याची सवय लागली पाहिजे. आधी मला माझ्यामध्ये बदल घडवून आणण्याची सवय किंवा इच्छा अंतकरणामध्ये असली पाहिजे. आणि तो भक्त असणारा श्रोता हा ज्ञानी पण आहे. आणि तो ज्ञानी आहे, तो संत आहे, तो सज्जन आहे, तो विरक्त आहे आणि तो गुणसंपन्नही आहे. म्हणून समर्थांनी संतांचं अपूर्व दातृत्वाचं कौतुक या ठिकाणी केलं की समर्थ आता श्रोत्यांना अशा प्रकारानं वंदन करता आहेत. श्रोत्यांच्या पुढे आपण कशा पद्धतीनं आपला विचार मांडावा हे समर्थांच्याकडून शिकावं. समर्थ जेव्हा टाकळीच्या वास्तव्यामध्ये रामाच्या मंदिरामध्ये जायचे, सुंदरकांडाचं पठण व्हायचं, रामायणाचं पठण व्हायचं आणि रामकथा चाललेली असताना, रामकथेचं श्रवण चाललेलं असताना मारुतराय तिथे श्रोत्यांच्या रूपामध्ये येऊन बसायचे. श्रोतेपणाची जाणीव अंतकरणामध्ये आपल्यातला अहंकार आणि मीपणाचं बीज जाळून टाकत असते. श्रोतेपणाची वृत्ती अंतकरणातल्या अहंकाराचा नाश करत असते. श्रोतेपणाचा भाव हाच भगवंताच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत उपयोगी होत असतो. आणि ही उपयुक्तता, हा भाव, ही श्रद्धा या श्रोत्याच्या अंतकरणामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. असा श्रोता आपल्याला लाभावा आणि ते श्रोता म्हणून आपल्याला कुठेतरी ती संत वचनांची अशा प्रकारनं शिदोरी प्राप्त व्हावी. असाच हा समर्थांचा समर्थ विचार या श्रोते स्तवनाच्या माध्यमातून आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.